शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान नाचे। नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत। नवरात्री विशेष भाग सुरू आहेत आणि या नवरात्री विशेष भागामध्ये आपण खरंच विशेष प्रकार वेगवेगळे करतोय आणि ते सुद्धा सोनपरी भगर वापरून। आज आहे जो प्रकार सगळ्यांना आवडतो, गोडाचा प्रकार आहे, अर्थात हा प्रसादासाठी जाईल, तर भगर वापरून, भगरीचं पीठ वापरून तयार केलेल्या पातोळ्या। चला सुरुवात करू। आता ही भगर जी आहे ती साधारण 1 वाटी भगर आपण स्वच्छ धुवून भिजत ठेवली आणि अर्धी वाटी साबुदाणा भिजत ठेवला, तो एवढा फुलून असा वर आला। या दोघांना एकत्र करून आपण वाटून घेऊ। तर भगर साधारण किती वेळ भिजवायची असा एक प्रश्न आता समोर आला, तर 1-1.5-2 तास पुरे। 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा आणि साबुदाणा, यामध्ये मीठ आणि एक थोडंसं पहिलं पाणी। हे साधारण एवढं घट्ट हवं आपल्याला। ही सगळी पानं अशी कापून पाण्यामध्ये ठेवायची। यामध्ये आपल्याला पातोळी बनवायची आहे। ही हळदीची पानं आहेत। आता हळदीची पानं नसेल तर काय करायचं, प्रश्न रास्त आहे आणि सोपा सुद्धा आहे। हळदीची पानं नसेल तर तुम्ही केळीचं पान वापरू शकता, केळीचं पान नसेल तर करदईचं पान वापरू शकता, पळसाचं पान वापरू शकता। एक खालती ठेवायचा, त्याच्यावर ठेवायचा, दुसरा पळस स्टीम करायचं। केल्याने होत आहे रे, आधी केलीची पाहिजे, फक्त मनामध्ये पाहिजे की नाही मला बनवायचं आहे यार हे, बरोबर की नाही। यामध्ये जे आपल्याला सारण भरायचं आहे ओल्या खोबऱ्याचं, हे छान ओलं नारळ खवून घेतलं आहे, त्यामध्ये थोडी वेलची पावडर आणि गूळ आपल्याला घालायचं आहे। गूळ किसून घ्यायचा। याचा आता आपण परत काही असं हे करत नाही, आम्ही म्हणजे गरम वगैरे करत नाही आहे। साधारण जेवढं नारळ असेल त्याच्यात थोडा कमी गूळ घालायचा आणि हे एकत्र करायचं। हे छान असं मिक्स केलं की झालं। आता हे ट्रे घ्यायचे, यामध्ये पान ठेवायचं, हे छान असं पसरवायचं, थोडं पातळसर। त्यामध्ये हे सारण आणि सारण टाकल्यानंतर ये बात इसको यूं, याला असं छान असे आपण सगळे तयार करून घेऊ। याला छान आपण एक 10 मिनिटं स्टीम करू। साधारण 10 मिनिटानंतर ह्याला एक असं टच करून बघायचं की हे कडक झालं काय। हे छान कडक झालं आहे, आपण ह्याला बाहेर काढू। गॅस बंद। शुद्ध तुपाची धार त्यावरी पात्र घमघमे पक्वान नाचे। इतकं छान लागतं आहे हे। खरं तर हे केशर बिशर टाकलं आहे ना, याला काही अर्थ नाही आहे। मुळात त्याची जी चव आहे, गूळ, खोबरं आणि भगर साबुदाणा आपण वरून घेतला आणि गरमागरम स्टीम केलेला, एक नंबर। कराल ना? नक्की करा आणि केल्यानंतर बघा माझी आठवण येते का।